तर मैत्रिणींनो, आजचा बॅकग्राऊंड तुम्हाला वेगळा दिसत असेल तर हो, मी माहेरी आलेली आहे. श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा तुमचं प्रीती पोक व्लॉगमध्ये स्वागत आहे. तर मी प्रीती तुमचं स्वागत करते. श्री स्वामी समर्थ. कशा आहात मैत्रिणींनो? तर आजचा व्हिडिओ खूप छान इंटरेस्टिंग होणार आहे. तर आजचा व्हिडिओ कुठेही स्किप न करता तुम्ही पूर्ण बघा. तर मैत्रिणींनो, ती माझी मम्मी आहे आणि ती खुर्चीवर बसलेली माझी आजी आहे आणि जिचा कट करत आहे ती माझी बहीण आहे. तर तिचं असं म्हणणं आहे की कट करायचं आहे, परंतु लेंथ कोणत्याच प्रकारची बारीक झाली नाही पाहिजे. तुम्ही केसांची लेंथ काय घ्या ना मैत्रिणींनो, केसांची लेंथ खूप मोठी असल्यामुळे ना, तर केस मला ते बांधून घेतलेले म्हणजे पार्ट्स केलेले आहे मी त्याचे. तर बघत असाल तुम्ही तर वरच्या साईडचे 2 पार्ट केलेले आहे, खालच्या साईडचे 2 पार्ट केलेले. आणि आता हे खालचे जे केस आहे तर खालची ती गाईडलाईनसाठी आपण हे केस काढून घेतलेले आहे. तुम्ही एकदम स्टेप बाय स्टेप बघा, म्हणजे तुम्हाला कट पूर्ण व्यवस्थित समजून येईल. आता ही गाईडलाईन घेतलेली आहे आणि या गाईडलाईननुसारच आपल्याला पूर्णपणे केसांचा कट करायचा आहे. तर ॲज इट इज पूर्ण कट मी पुढं घेऊन केलेलं आहे. पूर्ण केस जी गाईडलाईन आहे ती केसांची पूर्ण पुढं घेतलेली आहे आणि त्या पद्धतीने मी कट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्ही बघा. तर मैत्रिणी, तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं असेल तुम्ही, केसांचे कटचे व्हिडिओ टाकलेले आहे मी. आता ही पुढची लेंथ आहे तर पुढची लेंथ तिला पूर्ण म्हणजे मागच्या केसांपेक्षा कमी जरी झाली तरी चालत होती. म्हणजे तिचं म्हणणं असं होतं का पुढची लेंथ थोडीशी कमी झाली तरी काही प्रॉब्लेम नाही. त्या पद्धतीने मी पुढची लेंथ मागच्या केसांपेक्षा बरेच प्रमाणात कमी केलेली आहे. तर बघा तुम्ही, लेअर टाकलेले आहे त्याच्यामध्ये पुढच्या लेंथमध्ये पण. तर खूपच लॉंग केस आहे मैत्रिणींनो तिचेवाले, पण तिला कट करायची हौस होती त्यामुळे तिचं चाललं होतं का कट कर. त्या पद्धतीने मी तिचा कट केलेला आहे आणि तिला खूप सॅटिस्फाय झालेली आहे. तिला खूप आवडलेला आहे. शेवट तुम्ही बघणारच आहे तो कट कसा झाला कसा नाही. तर मैत्रिणींनो, छोट्या केसांमध्ये स्टेप कट अगदी इझिली होऊन जातो, पण मोठ्या केसांमध्ये वेळ जातो जास्तीचा, परंतु कट पण खूप छान येतो आणि आपल्याला जास्त स्टेप पण टाकता येतात. छोट्या केसांमध्ये पण पाहिजे तितका टाकता येतं, पण मोठ्या केसांमध्ये पण पाहिजे तितका टाकतात, पण मोठ्या केसांमध्ये अधिक छान दिसतो छोट्या केसांपेक्षा कट. तर ॲज इट इज तुम्ही बघू शकता. तर त्याच्यामध्ये मी लेअर टाकलेले आहे पुढच्या केसांमध्ये आणि पूर्ण केस बघत असाल तर पूर्ण ज्या गाईडलाईन चे केस आहेत त्या केसांमध्ये मागचे केस पूर्ण पुढच्या साईडने घेऊन मी तो कट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे त्यामुळे केसांची अशा पद्धतीने जर कट केला तर केसांची लेंथ आहे तीच ॲज इट इज राहते. केसांची लेंथ ही कमी होत नाही आणि आपल्याला पाहिजे तेवढा स्टेप आपल्याला टाकता येतात. तर आजी समोरच बसलेली आहे. तर आजीला असं वाटतंय नातीची किती केस कापते किती नाही. तर तिला म्हटलं, बाई आजी, तुझ्या नातीचे काही मी काही जास्त केस कापत नाही आहे, थोडेच केस कापते. कारण की मैत्रिणींनो, माझी अशी सवय आहे की मला खूप जर मोठे केस असले ना तर काय माहिती का बरं मला जास्त केस कापूशीच वाटत नाही. त्यामुळं ती पण बिनधास्त बसलेली आहेत. फक्त तिने सुरुवातीला मला सांगितलं की बाई जास्त कापू नको बरं का म्हणून. पण माझंच काय माहिती मैत्रिणींनो, माझा हातच चालत नाही जास्त केस कापायला. मी ॲज इट इज थोडेच केस कापते, कारण की केस वाढवायला खूप दिवस लागतात आणि कापायला काय माणूस 0 सेकंदात कापून टाकतं केस. तरी पण म्हणत होती, काय गं इतके पटकन केस कापले, काय गं इतके पटकन केस. तर आजी खाली केस पडत आहेत. आजीला असं वाटते घरात जातील का काय केस म्हणून आजी केस पडले का गोळा करते, केस पडले का गोळा करते. तिला म्हणलं, बाई अगं राहू दे, आम्ही सगळे एकत्रच गोळा करून घेऊ. पण म्हाताऱ्या माणसाचं कसं राहतं मैत्रिणींनो, तुम्हाला माहिती आहे ना, अजिबात ऐकायला तयार नाही ती. खाली पडले का गोळा केले, खाली पडले का केले गोळा. म्हटलं जाऊ दे, आता ती काय ऐकायचं नाव घेत नाही बाई, कर म्हटलं गोळा. ते उडायती म्हणती, घरात जाते म्हणती. म्हणलं ठीक आहे बाई, कर, गोळा करायची तर तुला. केले तिने गोळा. ती गोळा करायचं काम करते ना, आमचं कट करायचं काम चालू आहे. तसं आमचं चुकलं मैत्रिणी नव्हतं. आम्ही वरती गच्चीवर जायला पाहिजेत होतं, म्हणजे काहीच इश्यू झाला नसता केस उडण्याचा आणि केस पडल्याचा. परंतु आमचं काही लक्षात आलं नाही. आम्ही खाली सुरुवात केली. खाली वारं पण इतकं सुटलेलं होतं ना, संध्याकाळची वेळ होती, खूप वारं सुटलेलं होतं, त्यामुळे खूप उडत होते केस. तुम्ही बघत असाल खूप वारं सुटलेलं आहे. बाहेर काय फॅन वगैरे नाही, तरीसुद्धा वाऱ्याने खूप केस उडत होते. त्यामुळं मग ते घरात जात होते, त्यामुळं तिने उचलायचं काम केलं. तर बघताय तुम्ही मैत्रिणींनो, तर मागची पूर्ण जी लेअर आहे केसांची तर पूर्ण ती गाईडलाईनमध्ये मी मर्ज केलेली आहे ती, आणि त्यानुसार मी त्या गाईडलाईननुसार केस कापलेले आहे. तर बहीण पण आमच्या मामी आलेल्या बरं का. तर त्यांचं पण हाताखाली करायचं काम चाललं आहे, हे देऊ का ते देऊ का.
आणि त्यांचं म्हणणं असं आहे का खूप केस कापले तू तिचे. मला म्हणत होत्या का तुम्ही खूप केस कापले दीदीचे, एवढे कशाला कापले, खूप मोठे झालेले होते केस. पण तिचं म्हणणं असं आहे का मम्मी खूप खराब झाले माझे केस, तर जाऊ दे कापू दे. तिला हौसच करायची होती. म्हटलं ठीक आहे, हौस पण कर आणि लेंथ पण मी कमी करत नाही. अशा पद्धतीने मी केस कापण्याचा मैत्रिणींनो प्रयत्न केलेला आहे. तर तुम्ही मला कमेंट्स करायला अजिबात विसरू नका. तुम्हाला कट आवडला का नाही आवडला, किंवा या कटमध्ये मी काय बदल करायला पाहिजेत होता, काय नाही, काय करता आलं असतं, यामध्ये अजून काय बदल करता आला असता, तर मला नक्की कमेंट्स करायला अजिबात तुम्ही विसरू. मामी तिथं देखरेखीसाठी तिथंच उभे आहे का त्यांना असं वाटतंय का जास्त केस कापत्यात काय, दोघींचा कारभार होतो काय, केस जास्त कापून मोकळ्या होत्या का असं वाटतं. त्याच्यामुळं त्यांना असं जाऊशी वाटत नाही. त्यांना असं वाटतं की तसं उभं राहावा केस कापूपर्यंत. पण आम्ही म्हटलं तुम्ही काय काळजी करू नका, आम्ही मापातच केस कापणार आहे. मामी जरी गेलेल्या असल्या तरी आजी तिथंच बसलेली आहे. आजीला म्हटलं बाई तू टेन्शन काही घेऊ नको, मी काही जास्त केस कापणार नाही तिचेवाले, पाहिजे त्याच प्रमाणात कापणार आहे. तेव्हा ती शांत बसली, नाही तर तिची बडबड चालूच होती. तर मैत्रिणींना आमच्या दोघींचा फोन झालेला होता अगोदरच. तर तिला बुटॉक्स करायचं होतं. तर ती म्हणे बुटॉक्स करायचं आहे मला, पण ती काय क्रीम घेऊन आली नाही आणि मी पण काय क्रीम आणली नाही. तिला असं वाटलं मी आणीन, मला असं वाटलं ती आणीन. दोघींनी काही आणली नाही आणि एकच दिवसासाठी मी गेलेली होती, त्यामुळं काय एवढं शक्य झालं नाही. तर तिला म्हटलं नेक्स्ट टाईम आल्यानंतर आपण बुटॉक्स करू किंवा मग हेअर स्पा करू, असं ठरलं आमचं आलं. ती म्हणे ठीक आहे चल जाऊ दे. मग नाही बुटॉक्स झालं नाही हेअर स्पा झाला तर ॲज इट इज माझा कट तरी तू करून दे, म्हणजे मला पण बरं वाटतं. म्हटलं चल देते करून. मग नंतर आम्ही कट करायचं ठरवलं आणि तो फायनली आम्ही तिचा कट केला. तर वन साईडचा पूर्ण कट केलेला आहे आणि नोचिंग केलेली आहे. तर नोचिंग केल्यामुळे तर लेअर खूप छान दिसत्या. तर मैत्रिणी तुम्ही बघत असाल तर खूप सुंदर स्टेप पडलेले आहे. लेंथ पण ॲज इट इज तशीच ठेवलेली आहे आणि स्टेप बघा तुम्ही, खूप सुंदर स्टेप दिसत आहे. तर तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओ बघा. मैत्रिणींनो मी सुरुवातीलाच कटचा फोटो टाकणार होते, पण म्हटलं थोडासा मैत्रिणींसाठी सस्पेन्स ठेवा म्हणून मी सुरुवातीला फोटो टाकलेला नाही आहे. त्यामुळे शेवटपर्यंत कट तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला कट कसा झाला आणि लेंथ ॲज इट इज आपली किती होती आणि किती लेंथ कमी केली हे तुम्हाला बरोबर समजून जाईल. आणि स्टेप पण मी किती टाकलेले आहे ते पण तुमच्या लक्षात येऊन जाईल. त्यामुळे हा कट खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि तुम्हाला थोडा तरी त्याचा जर फायदा झालात मला पण छान वाटणार आहे. त्यामुळे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. तर मैत्रिणींनो फायनली कट पूर्ण झालेला आहे आणि मी नोचिंग केलेली आहे. कट झाल्यानंतर नोचिंग केल्यामुळे लेअर खूप छान उभारून दिसतात आणि नोचिंग केल्यानंतर पूर्ण केसांना मी परत यू आकार दिलेला आहे. यू आकार दिल्यानंतर ॲज इट इज पूर्ण फायनल कट झालेला आहे आणि आपल्याला आता ड्रायर मारायचं आहे. पण मैत्रिणींनो मी इथं काय ड्रायर आणलेलं नाही माझं आलं, त्यामुळे वहिनींचं ड्रायर मी इथं यूज केलेलं आहे. पण तिचं छोटं ड्रायर असल्यामुळं आम्हाला चालू काम करावं लागलं. पण ठीक आहे, असो आम्ही तात्पुरतं होईना काम करून घेतलेलं आहे आम्ही आमचं आलं. आणि एकच दिवसासाठी येणार होते माहीत होतं, त्यामुळं पुरणाचा बेत केलेला होता त्यांनी. पुरणाच्या पोळ्या केल्या होत्या. माझ्या आत्याच्या मुली वगैरे, आत्या वगैरे सर्व काही आलेल्या होत्या, सर्व पाहुणे आलेले होते. पण तो व्हिडिओ घ्यायला शूट करायला काही पाहुण्यामध्ये जमलं नाही, त्यामुळे शूट घेता नाही आलं. परंतु सर्व पाहुणे वगैरे आले असल्या कारणाने पुरणाचा स्वयंपाक केलेला होता आम्ही. मस्तपैकी पुरणाचा स्वयंपाकाचा मस्तपैकी आनंद घेतलेला आहे. आणि आता हा कट झाल्यानंतर मला लगेच माझ्या घरी जायचं आहे, त्यामुळे कट करून घेतलेला आहे. ती पण भेटायला आली होती मला, ती पण भेटली. कट करता करता आमच्या गप्पा वगैरे झाल्या आणि आता ती पण तिच्या घरी जाणार आहे आणि मी पण माझ्या घरी जाणार आहे. तर वरची लेअर घेतलेली आहे मैत्रिणींनो मी. आता वरची लेअर घेतल्यानंतर पूर्ण कटला छान फिनिशिंग येते. तर वरची लेअर पण पुढच्या केसांसारखीच कमी केलेली आहे. खालची लेंथ आहे तीच ठेवलेली आहे मी, परंतु वरची जी लेअर आहे तर त्याची लेंथ थोडीशी कमी केलेली आहे आणि त्याच्या लेअर छान दिसण्यासाठी नोचिंग केलेलं आहे.
तर त्यामुळे कटला फिनिशिंग छान येऊन कट खूप सुंदर दिसतो. आणि ॲज इट इज खालच्या 3 लेंथ आणि ही वरची ज्यावेळेस आपण कट करतो ही 4थी लेंथ, म्हणजे पूर्ण कटला आपल्या 4 लेंथ अगदी उभारून दिसतात, वेगवेगळ्या दिसतात. तर नोचिंग केल्यामुळं बघा तुम्ही एकदम मोकळे मोकळे केस दिसत आहेत आणि स्टेप पण एकदम मोकळ्या दिसत आहे. तर त्या पद्धतीने तुम्ही बघा कट पण खूप छान झालेला आहे. ॲज इट इज लेंथ खालची जशी तशीच ठेवलेली आहे आणि वरची एक लेअर टाकल्यामुळं कटला खूप सुंदर फिनिशिंग आलेली आहे आणि खूप सुंदर आपला कट झालेला आहे. परंतु घरचे केस असल्यामुळे मी काही जास्ती कापलेलं नाही. माझा जास्त कात्री चालत नव्हती जास्त कट करण्यासाठी, तरी पण मी जपूनच केस कापलेले आहे. तरी पण तुम्ही बघत असाल खूप सुंदर कट झालेला आहे. आणि आपलं ड्रायर एवढं चालत नव्हतं, तरी पण मी त्याला ड्राय करण्याचा किंवा ब्लो ड्रायिंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी पण तुम्ही बघत असाल फिनिशिंग खूप सुंदर आलेली आहे कटची. आणि फायनली कट असा झालेला आहे. तर मैत्रिणींनो, कसा झाला कट मला कमेंट्स करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका.